खूप छान असं डेकोरेशन सर्वांनी मिळून केलेलं आहे। इकडे आमच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन सुद्धा झालेलं आहे। खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि इथे आम्ही सर्व मोदक करायला बसलेलो आहोत। मेन म्हणजे भरपूर सारे मोदक बनवायचे होते। इथे काकी, वहिनी आणि मी आम्ही इथे बसलेलो आहोत। वहिनी इकडे पीठ मळतायत मोदक करण्यासाठी, कारण वहिनींचे मोदक सुद्धा खूप छान असतात आणि सगळ्यात पहिले मोदक बनवायला सुरुवात सुद्धा त्यांनीच केली आणि इथे सोबत आईच माझ्या 3 नंबर सासू आम्ही इथे सर्व मोदक करायला बसलेलो होतो आणि फास्ट मोदक बनवायचे होते आणि वहिनींचा मोदक तर बनवायला सुरुवात झालेली आणि त्यांचा मोदक सुद्धा झालेला। त्यांचे मोदक खूप छान असतात, एकदम लहान असतात आणि नाजूक सुद्धा असतात। वहिनी मोदकांच्या ऑर्डर सुद्धा घेतात। मोदक, पुरणपोळी, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू सगळ्या ऑर्डर ते स्वीकारतात आणि खूप छान असतात मोदक वगैरे। पुरणपोळी सुद्धा त्यांच्याकडच्या खूप छान असतात। खूप साऱ्या ऑर्डर सुद्धा त्यांना येतात। भाकरी वगैरे, भाकरांच्या सुद्धा त्या ऑर्डर घेतात आणि त्यांचे मोदक सुद्धा खरंच खूप छान असतात। आणि बघा एकदम छान अशा त्यांच्या मोदकाच्या पकड्या असतात आणि त्यांचा मोदक सुद्धा इथे झालेला आहे मस्तपैकी असा। आणि इथे सर्वजणांनी बसून फास्ट मोदक करायला सुरुवात केली होती आणि इथे माझा सुद्धा मोदक झालेला करून फास्ट बनवता कसे बनवायचे मोदक, अर्धे मोदक नीट तर अर्धे मोदक ओबडधोबड चालू होतं मोदक, पण ते मोदकच बनवायचे होते म्हटल्यावर ती खुशी सुद्धा खूप छान असते। इथे आईंनी सुद्धा मोदक बनवायला घेतलं होतं। लागोपाठ तिघींचे मोदक चालू होते बनवायचे। इथे मस्तपैकी असे मोदक त्यांनी सुद्धा बनवायला घेतलेला आहे। आमच्या मोदकांपेक्षा आईंचं मोदक सुद्धा मोठे असायचे, खूप छान होते त्यांचे मोदक सुद्धा। त्यांनी सुद्धा इथे मोदक बनवायला घेतलं होतं आणि मस्त वाटतं असं सर्व एकत्र फॅमिली असल्यावर। एकत्र गणपती म्हणजे एकत्र फॅमिली असल्यावर खरंच खूप छान वाटतंय। सर्व एकत्र कधी ना कधी मिळण्यापेक्षा गणपतीमध्ये सर्व एकत्र असतात सुद्धा आणि गप्पा गोष्टी खूप छान अशा रंगलेल्या असतात। आईंचा सुद्धा इथे मोदक झाला आणि आम्ही इथे 5 जणी बसून आई आणि बाच्या काकी सुद्धा थोड्या वेळात आमच्या सोबतच मोदक बनवायला आल्या। तर तेवढा टाइम जेवण बनवत होत्या आणि भरपूर सारे मोदक बनवायचे होते। आमच्या इथे 250 किंवा 250च्या थोडे जास्त एवढे मोदक तर झाले होते। मजा आली पण बनवायला, सर्व एकत्र असेल तर मोदक बनवायला सुद्धा खूप मजा येते आणि पटापट असे मोदक चालू होते। इथे असे पटापट 5 जणी बसल्यामुळे मोदक सुद्धा पटकन होत होते आणि मोदक उकडायचे सुद्धा होते। इकडे मोदक पात्रामध्ये मोदक उकडण्यासाठी ठेवले होते आणि इकडे गणपती बाप्पांची मखरामध्ये सुद्धा स्थापना करून झाली होती आणि पूजा फक्त थोडी बाकी होती आणि छान अशी मूर्ती आपल्या मखरामध्ये बसलेली खूप छान वाटतात। आणि इकडे वहिनींचे मोदक उकडून झाले होते। वहिनींनी ते मोदक पत्रामधून गरमच ते मोदक काढत होते, त्या मोदक ठेवत होते आणि खूप छान असे मोदक झाले होते। त्यांचे सुद्धा हात भाजत होते कारण गरम असं मोदक पत्रामधून मोदक काढायचे होते। मोदक सुद्धा तयार झालेले आहेत आणि वहिनी मोदक पत्रातून मोदक काढून घेत आहेत आणि इकडे गणपतीची पूजा तर करून झालेली, आरती बाकी होती। तर आता थोड्या वेळातच आरतीला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला आमची संपूर्ण एकत्र फॅमिली सुद्धा पाहायला मिळणार आहे। इथे आरतीला सुरुवात झालेली आहे आणि ही आहे आमची संपूर्ण फॅमिली।